त्वयि सति परमात्मन् मादृशान्मोहमुद्धान् कथमतनुवशत्वान् बुद्धकेशान्यदेहम् सुगदमगधरं वागरीशं शिवं वा जितभवमभिमन्ते भासुरं सुख का नष्ट होत? कारण सुख जे आहे ते नष्ट व्हायला नको नियम. कारण सुख हा स्वभाव आहे आणि स्वभाव जर नष्ट झाला तर मग काय होईल? अग्नीचा स्वभाव उष्णता आहे, नष्ट होऊ शकत नाही, होत नाही तो नष्ट. स्वभाव असतो तो, नाहीतर स्वभाव का म्हटला असतो त्याला? स्वभाव तो म्हणजे त्या वस्तूचा आपला भाव, गुण, धर्म, त्याचं नाव आहे स्वभाव. तत्व, त्या वस्तूचं तत्व, त्याला म्हटलेलं आहे स्वभाव. मग जर सुख स्वभाव असेल तर तो नष्ट व्हायला नको आहे. बरोबर आहे ना? जीवाचा स्वभाव आहे तो. मग नष्ट होतंय याचा अर्थ, नष्ट होतंय याचा अर्थ काय करायचा पियुष पाहुणे? जर सुख नष्ट होतंय याचा अर्थ काय घ्यायचा? आता सांगितलं की उत्तर दिलंय नाही काय? नष्ट होतंय याचा अर्थ ते सुख नसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. माझी कल्पना आहे ते सुख आहे म्हणून, पण जर तो स्वभाव आहे आणि स्वभाव नष्ट होत नाही आणि इथं जे मी सुख अनुभवतोय ते जर नष्ट होतंय तर त्याचा अर्थ काय झाला? आणि हे निर्णय करायला पाहिजेत ना, हे सुख नसलं पाहिजे. आम्हाला तसं वाटलं म्हणून ते आहे असं नाही. चिंतन केल्यानंतर या विषयांचा निर्णय होतो. निर्णय झालं तर श्रद्धान होतंय, श्रद्धान झालं तर त्यानुसार आचरण करू वाटेल, चारित्र्य पालन करू वाटेल आणि ते आपल्या अविनाशी सुखाचं कारण होईल. असं गणित आहे. म्हणून आचार्य इथं आपण काल श्लोक बघायला लागलो होतो. किती नंबरचा श्लोक बघत होतो आपण काल? 1029 नंबरचा श्लोक घ्यायला लागलो होतो
की जे आपण सुख म्हणतोय वास्तविक पाहता ते सुख नाही, असं तिथं ज्ञानारण्यमध्ये शुभचंद्र आचार्य सांगायचा प्रयत्न आहे त्यांचा. आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. आपल्याला समजून घ्यायला काय कष्ट असं सांगते तर तसं आहे का? काय श्लोक बघू आज. इदमिह विषयोत्थम यत् सुखम तद्धि दुःखम व्यसन विपिन बीजम तीव्र संताप भीतम कटुकतर बलाढ्यम निंदितम ज्ञानवृत्तये परिहर किमिहान्यैर्दुर्तवाचाम् परिहर किमिह अन्यैर्दुर्तवाचाम् प्रपंचे. काय म्हणते? इदम इह विषय उत्तम यत् सुखम तदहि दुःखम. काय म्हणायला लागले? हे जे विषय उत्तम इंद्रिय विषयांपासून उत्पन्न होणार जे सुख आहे तदहि दुःखम. ते दुःखच आहे असं म्हणायचं. बरोबर आहे. मग प्रश्न यायला नको आम्हाला तर ते सुखच वाटतंय आणि मग इथं आचार्याचं का लिहिते दुःख. मी विषय भोगांना बघतो त्यावेळेस मला सुखाची अनुभूती येते, मग त्याला तुम्ही दुःख का म्हणता असा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे का नको? काय प्रश्न नाही तर तुम्हाला पटणार कसं? हे तुम्हाला हे खोटं वाटणार, कल्पना वाटणार, श्रद्धा बसणार नाही. आणि परत एवढं सगळं सांगून निलेश पाहुणे पूजा करायची भावना झाली का? दादा तुम्ही जावा मी दुकान उघडतो. काय फरक पडणार अर्धा तासानं पूजा करण्यात केली असती तर? नाही म्हटलं ना, आपलं मन पक्क आहे. दुकान तर उघडलंच पाहिजे का नाही? आणि निलेश गेली नसते तर तुम्ही गेला असता का नाही राजाकडे दुकान उघडायला? तुम्ही म्हटला का बरं तू पण थांब बेटा, कशाला जातो नरकाचं दार उघडायला? दुकानाचं दार उघडणं म्हणजे नरकाचं दार उघडायचंय. आपला पोरगा नरकाचं दार उघडून नरकात प्रवेश करणार आहे, मग आपण त्याला थांबवलं पाहिजे का नको? राजा काका इतकी काळजी तुम्हाला काळजी आहे का ना निलेशची? आणि एवढ्या मुलीनंतर एक मुलगा झाला, सगळ्याचा लाडका आहे का नाही लाडका तुमचा? मग लाडका म्हणजे काय? त्याला दुःखाच्या दरी ढकलून द्यायचं का? लाडका आहे तर काळजी घ्यायला नको का आपल्याला? म्हणायला पाहिजे बस बेटा काय फरक पडत नाही, शिकार आपण अभिजितचं घेतलंय. आपल्याकडे शिकार आहे असं म्हणता आलं असतं का नसतं? काय म्हणता येते का नाही? पण तुम्हाला असं म्हणण्यासाठी जीभ उचलते का? आणि तुम्ही काय म्हटला? छान वाटतं पूजा करायला, आवडली म्हटलं का नाही तुम्ही पूजा? मग मुलाला पूजा करताना दुःख झालं असतं का? त्याला आनंद नसता का झाला? नसता झाला. दुकान बंद असताना पूजा करताना आनंद होईल का निलेश पाहुणे सांग? विचार करायला का काय? तसं जे जसं आहे तसं विचार केल्याशिवाय म्हटलं
आणि प्रयत्न करावा लागेल हळूहळू हळू. प्रयत्न करता वाळूचे कण रगडता तेल निघते असं म्हटलंय आपल्याला माहित आहे. तसं होत नाही, पण एक पुरुषार्थ असा करा है ना. वाळूतनं सुद्धा तेल काढलं पाहिजे इतकं आपली तीव्र पुरुषार्थासाठी दिलेली ती एक उपमा आहे. प्रयत्न करता वाळूच्या कणातून तेलही निघे. माहित आहे ना, म्हटलंय का नाही. निघू शकतं का त्याच्यातनं? कधी नाही, पण पुरुषार्थ करा. सांगायचं काय, केल्याने होत आहे रे. व्यवहारातली म्हण आहे, केल्यानंतर होणार की निशांत. जमतंय की नाही आता यायला? जमतंय. प्रयत्न केल्यानंतर जमतं सगळं, पण प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आळस केला तर आपलं नुकसान आहे हे समजलं पाहिजे. जसं दुकानात नाही गेलं तर आपल्याला आपलं नुकसान आहे असं वाटतंय, पण ते आपलं नुकसान आहे का? दुकानाचं नुकसान ते. इथं पूजा नाही झाली तर माझं नुकसान होतंय असं वाटतंय का? खरं नुकसान कशामध्ये आहे? दुकान बंद राहिल्यामुळं आपलं नुकसान जास्त का आपला धर्म कमी झाला तर आपलं नुकसान जास्त? जे तुम्ही आहात स्वतःला तुम्ही मानता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर स्वतःला जीव म्हणून मानत असाल तर तुम्हाला काय वाटणार की बाबा धर्म कमी झाला तर माझं नुकसान आहे. आपण किती वेळा बघितलं ते वीर भक्तीमध्ये किती सुंदर श्लोक लिहिला. ज्ञानी कशाचं है ना काय गोळा करतात म्हणून असं दिलंय का? धर्म सर्व सुखाकरो हित करो धर्म बुधाश्चिन्वते धर्मेणैव समाप्यते शिवसुखं धर्माय तस्मै नमः. काय अजून पुढचे दोन आपल्याला एवढंच बघा. कसा आहे काय धर्म, काय धर्म. काल आपण काय बघितलं तर काय मृत्यू बघितलं तर दुकान न उघडणं त्यालाच मरण मानलं तर नाही. काय धर्म आचार्य सांगतात का नाही. धर्म सुख आकर आहे निशांत. धर्म काय सुखाची आकर म्हणजे खाण आहे. सुखाची खाण तुम्हाला कळते. तुला जर एखादी सोन्याची हिऱ्याची खाण मिळाली तर काय होईल? येडा उशीर. जागा घेतली आणि तिथं तुम्ही बांधकाम करण्यासाठी पाया घ्यायला लागला आणि त्याच्यातनं तुम्हाला निघायला लागलं सोनं, काय होईल? आचार्य सांगते बाबा धर्म ही सुखाची खाण. खाणीमध्ये काय जी ज्याची कोळशाची खाण असेल तर कोळसा निघतो, सोन्याची खाण असेल तर सोनं निघतंय, हिऱ्याची खाण असेल तर हिरे मिळते. त्याचं म्हणून खाण. धर्म कशाची खाण आहे? धर्म आचार्य सांगते धर्म सुखाची खाण आहे. वाटलं पाहिजे, वाटणार, पण तुम्ही प्रयत्न करा है ना. पॉझिटिव्ह जावा, चिंतन करा, संगतीत राहावा, पुरुषार्थ करा. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर आपल्याला धर्मही चांगला वाटू लागणार आहे. धर्माच्या संगतीत राहून धर्माविषयी हे भाव नुसतंच आपलं ऐकायचंय, पण मान्यता जर त्यात राहतील कोणत्या काय सगळं बरोबर आहे, पण शेवटी पैसे तर मिळवायचे. त्याच्याशिवाय हे काय नुसतं गप्पानं तो पोट भरणार आहे का? पोट भरतंय का? नाही बरं. महाराजांचं कसं भरतं रे? महाराजांचा एवढा भक्त आहे की महाराज काय दुकान कोणतं दुकान उघडतील आणि मग कसा म्हणतोय दुकान नाही उघडल्यावर पोट कसं भरणार म्हणून. महाराजांना विचारायला पाहिजे तुमचं कुठं दुकान आहे हो महाराज, तुम्हाला एवढं लोक चांगलं चांगलं खाऊ घालतात निशान. बरोबर आहे. दुकान उघडायचा आणि पोट भरण्याशी काय संबंध आहे का?
आहे का नाही? नाही म्हणतोय पण नाही म्हणण्यातला अर्थ काय? नाही तुमच्यासाठी आता नाहीच म्हणायचंय खरं, तुमच्यासाठी आहे ना. म्हणजे तर स्वतःसाठी आपण नाही म्हणलेलो नाही अजून सुद्धा. फक्त मी विचारतोय आणि इथलं उत्तर आहे की नाही म्हणायचं असतं. इथं तर नाहीच म्हणावं लागतं. आणि खरं उत्तर काय आपल्या मनामध्ये की नाही. व्यापार उद्यम केल्याशिवाय नाही होऊ शकत नाही. अशी अडचण आहे. म्हणून विचार करा की धर्म धर्म सर्व सुखाची खाण आहे. हितकर आहे. कोण हितकर आहे? धर्मच कल्याण करणारा. हे शब्द जितक्या वेळा कानावर पडतील तशी तशी आपली श्रद्धा बदलेल, विचार बदलतील. जेवढं जास्त वेळा ऐकताल तुम्ही, कारण आज ऐकल्यामुळेच फरक पडतो. बरोबर आहे. चिंतनाने पडेल, पण चिंतनाच्या स्टेज पर्यंत आलो नाही. त्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये आहात, म्हणून इथं गरज आहे ऐकण्याची. पुन्हा पुन्हा ऐका. लहान बाळ ऐकतं, शब्द ऐकतं, ऐकता ऐकता त्याला कळतं की हे जे शब्द वापरले जात आहेत ते माझं नाव आहे ना. लहान बाळाला कळू लागतं नाही तुम्ही नावाने हाक मारता मारता. केव्हा कळू लागलं? तिला काय कळतंय का? पण तरी सुद्धा ते एक विशिष्ट नाव, खूप वेळा त्या नावाद्वारे सगळेजण आहे ना मला हाक मारतायत किंवा काय जे त्याला काय कळत असेल. असं म्हटलं की आपण बघायचं, असं म्हटलं की आपण बघायचं. बरोबर आहे. आणि म्हणता म्हणता झालं काय, आता त्याला वाटू लागली हेच माझं नाव आहे आणि हाच मी आहे. झालं का नाही? ऐकून झालं का नाही? होतं ऐकून श्रद्धान. त्याच्यासाठी हे उदाहरण. ऐकून श्रद्धान होणार नाही का जिया? पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल. काय माझ्याकडे बघायचं, इकडे लक्ष द्यायचं, नाहीतर आत लक्ष द्यायचं. काय सांगतोय? पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आपली श्रद्धा बदलू शकते. त्यासाठी निशांत परत परत ऐकावं लागेल. काय ऐकावं लागेल? धर्म सुखाचं कारण आहे, धर्म सुखाची खाण आहे आणि धर्मच आमच्या कल्याणाचं कारण आहे. आणि म्हणून पुढच्या ओळीत काय सांगतायत ते पुढचं वाक्य काय? धर्म सर्व सुखा करो हित करो. मग असं सांगितल्यानंतर पुढं काय शैलेश भाई? पुढं काय? आता काय करायला पाहिजे आहे ना? धन सुखाची खाण आहे, धर्म धन कल्याणाचं कारण आहे. मग काय करायला पाहिजे? मग काय करायला पाहिजे? धन सुखाची खाण आहे आणि धन कल्याणाचं कारण आहे असं म्हटल्यानंतर विपुल भाई काय करायला पाहिजे? व्यवहारातला प्रश्न आहे हो. काय करायला पाहिजे अभिषेक? काय करायला पाहिजे? धन गोळा केलं पाहिजे. हे व्यवहार सांगतोय का नाही? तुम्हाला व्यवहार पण सांगितलेला कळत नाही. व्यवहारातलं हे उदाहरण सांगितलं जातंय. जर ते सुखाचं आपल्याला का खान सांगितली, बाबा धन जर असेल तर सुख असतं, धन असेल तर सुख असतं, असं जर सांगितलं तर काय आपली भावना काय होती? खरं तर इथं आचार्यांनी धनाला धन विषयभोगातून प्राप्त होणाऱ्या सुखासाठी जो धन गोळा करतो आहे ना, तो काय करतोय हे सांगितलं माहित आहे? श्लोक आलेला 1031 नंबर. त्याच्यासाठी विषय सुखासाठी जो धन गोळा करतो ते धन गोळा करणं. डॉक्टर वर्धमान डॉक्टर काल नव्हता तुम्ही?
बरं नव्हतं काय सांगतोय बाबूली? हा, तिथं तिथं उदाहरण दिले तो कशाप्रमाणे कार्य करतोय है ना. हम्म, 1030 नंबर वाचू का? आता श्लोक म्हणत नाही, अर्थ वाच. कशासाठी वाचतोय? कशासाठी वाचणार आहे? विशेष सुखासाठी धन गोळा करणं कशाप्रमाणे आहे हे सांगताय तिथे. वाचू का? काय वाचून उपयोग आहे? वह विषय सुख उन कारकों के अधीन अर्थात बाह्य सामग्री की अपेक्षा रखने वाला. ठीक है. काय काय सांगते नीट आहे का? वह विषय सुख उन बाह्य सामग्री की अपेक्षा रखने वाला. बरोबर आहे का? विषय सुख स्वाधीन आहे का? त्याच्यासाठी बाह्य विषयांची गरज लागते का नाही? पैशाची गरज लागते. आणि पैशातून मग गाडी घेतली, टीव्ही घेतला, बंगला, सगळे त्याच्यातले भोगाची साधनं गोळा केली. बरोबर? म्हणजे ते असतील तर मला सुख येणार हे सांगायचं याच्यात. बरोबर का? ते जर नसेल तर सुख मिळतंय का? पुण्याला 2-3 दिवस राहिलं मजा आली नाही. ते असेल, बाह्य वस्तू असतील तर मला सुख मिळणार. बरोबर? म्हणजे आधीन झालो का नाही. ते नसतील तर, बाह्य वस्तू नसतील तर मी नियमानं दुःखी राहणार, असा त्याचा अर्थ झाला का नाही? लक्षात येते का नाही? विशेष सुख उन बाह्य सामग्री की अपेक्षा रखने वाला. जसं तुम्ही दुकान उघडता तेव्हा काय काय अपेक्षा? ग्राहकाची अपेक्षा ठेवून दुकान उघडताय ना. अपेक्षा आहे, त्यांच्या अधीन आहे का नाही दुकानदारी? का दुकान नुसतं उघडलं म्हणजे तुमचं काम झालं? दुकान कोणाच्या अधीन आहे? जर गिरायक आलं तर आहे ना पुढचं आपलं कार्य होणार आहे. आणि नुसतं दुकान उघडलं दिवसभर गिरायकच नाही तर ते दुकान उघडणं व्यर्थ आहे. तसंच धर्माचं दुकान आहे आपलं. नुसतं उघडायचं पण ग्राहकच नाही, अडचण येते. सांगायची कशासाठी? ती अपेक्षा. अपेक्षा ग्राहक यावं, ग्राहक यावं, ग्राहक यावं अशी अपेक्षा ठेवूनच दुकानात बसलेला असता का नाही? आणि अपेक्षा पूर्ण होतील नाही होतील हे काय आपल्या पाप पुण्याच्या उदयावर अवलंबून आहे. म्हणजेच बाह्य सुख, पैसे जे मिळवून मला सुखाची अनुभूती घ्यायची, ती कोणावर अवलंबून झाली? कोणावर अवलंबून झाली? त्या गिरायकावर अवलंबून झाली. सिनेमा बघायचा आहे, काय सिनेमा बघायचा आहे तर पहिल्या दिवशी पहिला शो बघायचा असं समजा, तर काय लागेल? अपेक्षा काय? तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. बरोबर आहे. आणि फर्स्ट डे पोस्ट शोला पुष्पासारख्या सिनेमाचं मिळतं का तिकीट? सांग बरं. निशांत नाही ना मिळत. तुला कसं काय माहित? म्हणजे ते मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर अपेक्षा भंगाचं. तुम्ही स्वतंत्र आहे का? ती झालं मी ते सिनेमा बघतो आणि मला सुख मिळेल, पण ती सुख मिळण्यासाठी तुम्हाला गरज कशाची आहे? तिकीट पाहिजे. बरोबर आहे का? अपेक्षा. ती इथं सांगायचं की जे बाह्य इंद्रियजन्य सुख आहे ते सामग्रीवर अवलंबून आहे. बाहेरची सामग्रीची गरज आहे. टीव्ही बघताय तर लाईटची अपेक्षा आहे. जेवायला बसलाय तर ताटामध्ये व्यंजन, त्याची अपेक्षा आहे. कुठं म्हणून अपेक्षा नाही आम्हाला सांगा? जेव्हा विषय सुख पाहिजे असतं तेव्हा. बरोबर आहे.
आणि हे सगळं पाहिजे त्याच्यासाठी माझं शेवटचं काय, जे जे माझ्याजवळ मला इंद्रिय विषय सुखा पाहिजे त्याच्यासाठीची सामग्री, ती सामग्री येणार कशातून? कशातून येणार आहे? आता नवीन गाडी घ्यायची ना आपल्याला, निशांत घ्यायची का नाही ह्या वर्षी? मग ती नवीन गाडीचं सुख आहे ना कसं मिळणार? नवीन गाडी अशीच तुला कोण प्रेझेंट देणार आहे? काय करावं लागेल? पैसे देऊनच गाडी येणार, आणि पैसे देऊन येणार म्हटल्यानंतर पैसे मिळवावे लागतील, मग त्या पैसे द्यावे लागतील, आणि मग ती गाडी. बरोबर आहे? अपेक्षा मला सांग. इथं आचार्य ते सांगतात, यह विषय सुख म्हणून बाह्य सामग्री की अपेक्षा रखने वाला है एक, आहे ना. दुसरं सांगितलं त्यांनी, नश्वर आहे आणि तृष्णा वाढवणार आहे ना. काय काय सांगते बघा, बाह्य विषय सुख. आपल्याला ती चर्चा करायची नाही, पण आपलं थोडक्यामध्ये मला सांगायचंय की आम्ही जे धन मिळवतोय विषयापासून सुख प्राप्त करण्यासाठी, त्याच्यासाठी इथं आचार्याने एक दिलेला दृष्टांत आहे, त्याच्यावर चिंतन करण्यासारखं उदाहरण जे दिलेलं आहे ते चिंतनीय. लक्षात येतंय? अगोदर त्यांनी सांगते विषय सुखाला काय कशाची अपेक्षा आहे? बाह्य वस्तूंची अपेक्षा आहे. दुसरं काय? ते नष्ट होतं, कायम राहणार आहे काय? ते विषय सुख नष्ट होणार असतं, कायम राहणार नसतं. बरोबर आहे? दुसरं झालं. तिसरं त्यांनी काय सांगितलंय? तृष्णा वाढवणार आहे. बरोबर आहे का? जे विषयापासून उत्पन्न होणार सुख आहे ते कधीही है ना, कितीही जरी त्या समुद्राला नद्या मिळाल्या तर समुद्र तृप्त होतो का विपुलभाई? नाही होत. समुद्र आणि तुमच्यात काय फरक आहे? मग रोज दुकान उघडून पैसे आले तर तुम्ही तृप्त झालाय काय? नाही झालं. तेच आमच्या संसार दुःखाचं कारण. बरोबर आहे? किती नद्या मिळू द्या समुद्राला, फरक काय पडतो समुद्रात? नाही. समुद्र कधी तृप्त होत नाही. तसं इथं विषय भोगापासून उत्पन्न होणारी जी तृष्णा आहे ती तृष्णा कशानेही तृप्त संपणारी नाही, म्हणजे तृप्त होऊ शकत नाही. बरोबर? किती झाल्या गोष्टी? 3 झाल्या. चौथी सांगते, बाधा के कारणभूत उन दिन पर पदार्थों के साथ उपाधि रहित संयोग को धारण करने वाले प्राणी जो विषयों का आश्रय लेकर सुख की अभिलाषा करते हैं. काय म्हणते की अशा प्रकारचं ते विषयांपासून सुख प्राप्त करण्याचा विचार करता आहे. ते कशा प्रकारे कार्य करतायत तर आता सांगायला लागले. उदाहरण बघा. सुख की अभिलाषा करते हैं वे स्पष्टतया क्रोध को प्राप्त हुए, भयानक सर्प के अगले दात. कळतंय का? एकदम चिडलेला आहे साप, त्याला डिवचल्यानंतर साप पण चिडतो, जीवच आहे. जसं तुम्हाला डिवचल्यावर चिडता ना तुम्ही का नाही, तसं इथं साप पण जीव आहे. काय जिया? डिवचल्यावर चिडते का नाही? अजून जीव आहे म्हटल्यानंतर त्याला आवडत नाही. आणि मग झालं काय? त्या सापाला दात, पुढे 2 दात असतात ना, मग ते दात कसले असते? त्या दाताने तो साप काय करतो? दंश करतो. बरोबर आहे? आणि दंश केल्यानंतर काय होतं? विष उतरतं ना त्या शरीरामध्ये, ज्याला चावलाय त्याच्या, आणि त्यामुळं मरणाला प्राप्त होतं. हे तर माहिती आहे तुम्हाला, साप चावल्यावर काय होतं ते. बरोबर आहे का? ती येत आता सांगा. जे काय करतायत विषय सुखासाठी बाह्य सामग्रीचा संचय करतात, त्यांचं ते कार्य सांगतायत. चिडलेल्या सापाच्या पुढच्या विषारी दातांच्या द्वारे तुम्हाला खाजवायला लागलंय, खाजवतंय असं समजा, आहे ना. डास चावल्यावर खाजवतं का नाही, तसं खाजवायला लागलंय. म्हणून तुम्हाला तो साप दिसला, तुम्ही तो घेतला आणि त्या सापाच्या पुढच्या दाताने काय केलं?
ते आपण कुठल्या तरी टोकदार वस्तूने खाजवायचा प्रयत्न करतो ना, म्हणून ते साप दिसला आपला विषारी, आणि त्याच्या पुढच्या दाताने बाहुबली भाई काय केलं, उसके अगले दांतों के द्वारा विशाली दाढ़ों से खुजला कर खुजली को नष्ट करने के समान है. खाज कशी नष्ट करायची, काय शैलेश भाई बरोबर आहे का? असं सुंदर उदाहरण देतात आचार्य आपल्याला. म्हणजे आम्ही जे आता दुकानात जाऊन पैसे मिळवणार किंवा आपण जे मोबाईल घेऊन त्याच्यावर काहीतरी उद्योग करत बसणार, समजत आहे बरोबर आहे का नाही? उद्योग तर करतोच की आपण. मोबाईल आहे म्हटल्यानंतर ग बसतोय काय, तो मोबाईल सापाप्रमाणे समजा. महिलांसाठी मोबाईल कसा आहे, विषारी सापाप्रमाणे. तुम्ही हातात घेताय म्हणजे त्याच्या पुढच्या दाताने तुम्हाला ते हे आहे ना, काय म्हणतो, खुजली, आणि ती खुजली मिटवण्यासाठी त्या सापाच्या दातानं काय केले, खाजवले. त्याला व्यवहारामध्ये काय म्हणतील, त्याला काय म्हणतात व्यवहार, काय म्हणतील, काय म्हणतील, मूर्ख म्हणते. पण इथं आचार्य त्याला मूर्ख म्हणत नाही, काय म्हणते, महामूर्ख म्हणते असं सांगायचंय. म्हणजे पुढे त्यांनी दिलंय मूर्ख शब्द, ते फार माईल झाला असं म्हणत. नाही असं करणं आपल्याला कळतंय का नाही, आहे ना. खाजत आहे म्हणून आपण तसलं काम करेल तर तो मूर्खांचा सरदार म्हणजे महामूर्ख म्हटला जाणार नाही का? काय निलेश पाहून आता जाऊन आज दुकान उघडा, बघा काय. दुकान उघडणारे पैसे मिळवण्यासाठी, पैसे कशासाठी मिळवायचे, गाडी घेण्यासाठी. म्हणजे ते कोण, त्यांना काय म्हणायचं, त्यांना काय म्हणायचं, काय म्हणायचं ऋषभ, म्हणलं का तुझं तर अजून दुकानाचा काही संबंध नाही. कोण, हे प्रश्न विचारला मी, असं सांगायचा इथं आचार्यांचा प्रयत्न आहे. मग विचार करायचा का नाही हे सांग. काय करायला पाहिजे, धन जर सुखाचं कारण आहे आणि धन बाहुबली भाई काय सुखाची खाण आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे. आता सांगितलं ती मग काय केलं पाहिजे होतं अभिजितजी, धन काय केलं पाहिजे, गोळा केलं पाहिजे असं चाललं होतं ना. एवढं आपल्याला सिंपल थिअरी कळते का नाही, असं सांगितलंय तर आपल्या डोक्यात हे आलं नाही की हे केवळ थिअरी आहे, प्रॅक्टिकल ते आपल्याला समजलं. नुसतं आपण ते धन सुखाचं कारण आहे, धन सुखाची खाण आहे, त्या धनाने आपल्याला पाहिजे ते विषय भोग घेता येतात आणि त्या विषय भोगापासून मला सुख प्राप्त होणार असं म्हटल्यानंतर तुम्ही विषय भोग सुद्धा बाजूला ठेवता आणि दिवस रात्र केवळ धन 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 कमवत राहता. तुम्ही हे पण विसरून जाता की मी हे धन कशासाठी मिळवतो आहे. आपल्या लक्षात तर असतं का त्या धनाचा कशासाठी वापर करायचा. सुरुवात केलेली आहे कशासाठी की हे धन देऊन आपण विषय भोगाची सामग्री घ्यायची, कारण विषय भोग मला आज तर सुखाचे कारण वाटतायत आणि ती विषय भोगाची साधनं पैशाशिवाय आज मिळत नाहीत आणि म्हणून मला पैसे मिळवले पाहिजे. गणित असं मांडलंय की नाही आपण, निशांत गणित बरोबर आहे का नाही. मग असं गणित मांडल्यावर तुम्ही पुढे काय केलं, पैसे मिळवायला लागला. मग पैसे मिळवल्यानंतर काय करायला पाहिजे होतं, काय करायला पाहिजे, पैसे खर्चून
आपल्याला जे आवडते ते घ्यायला पाहिजे का नाही लगेच? घ्यायचं का गाडी घ्यायला? तुझ्या काय काय इच्छा आहेत आज सांग. काही इच्छा नाही? पैसे मिळवायची तेवढी इच्छा आहे, बरोबर. मग हे ह्यालाच इथं आचार्य म्हणते महामूर्खता. अजून त्यापेक्षा अजून एक विशेषण लावावं लागेल. महामूर्ख तर तो आहे ना, पण आता जो पैसे मिळवले विषय सुखासाठी आणि आता विषय सुख पण सोडून दिलंय आणि पैसेच मिळवत राहिलाय, त्याला काय म्हणायचं आता सांग? त्याला कशाची उपमा द्यायची? जो विषय सुखासाठी पैसे मिळवतो त्याला इथं आचार्यांनी महामूर्ख म्हटले, बरोबर. सापाच्या दाताने खाज काय करायची? संपवण्यासाठी खाजवणं. बाहुबली बाई बघा किती सापाच्या दाताने खाजवायचं. म्हटलं विचार करणार नाही तुम्ही. हो हे सांगितलं शास्त्राला आचार्यांचं तर सांगायचं असतं, आपण ऐकायचं असतं आणि ते साप नसतोच. तुम्हाला तो कधी साप वाटतच नाही. अडचण तर हीच येते. म्हणून तिथं जे धर्म जेव्हा आचार्यांनी तिथं सांगितला सुखाचं कारण आहे, सुखाची खाण आहे धर्म, तर आता काय केलं पाहिजे? धर्मम बुधाश्चिन्वते. जर शाना असेल समय है ना, शाना असशील तर काय करशील? धर्म जर सुखाचं कारण सांगितलं, धर्म सुखाची खाण सांगितलं असेल, सर्वज्ञ देवाने सांगितलं असेल, तर मग मी काय करायला पाहिजे? धर्म गोळा करत राहायला पाहिजे का नको? आता हे सांगायची गरज आहे का की हे सुखाचं कारण आहे, धर्म सुखाचं कारण आहे, सुखाची खाण आहे, आता तू बाळ काय कर, धर्म गोळा करत जा, असं सांगायला पाहिजे का? तुम्हाला जे पाहिजे तेच सांगितलं जात आहे ना. सुख कशामुळं आहे? तर सुख आहे धर्मामुळं. धर्मच सुखरूप आहे, बरोबर. मग जर धर्म सुख स्वरूप आहे तर आता आपल्याला डॉक्टर काय गोळा केलं पाहिजे? शहाणा असेल तर आचार्य सांगते बुधा म्हणजे ज्ञानी. तो ज्ञानी काय करतो मग? सतत जिथं असेल, ज्या क्षेत्रात ज्या काळात असेल तिथं तो केवळ धर्मसंचय कसा होईल याच्याकडे लक्ष असतं. तुमचं लक्ष कशावर असतं? न्हाव्याचं लक्ष कशावर असतं? न्हाव्याचं लक्ष निलेश कशावर असतं? केसावर कायम न्हाव्याचं लक्ष असतं माहिती आहे, कारण हे जे केस वाढले कटिंग करायचे असते. सांबाराचं लक्ष खेटरांवर, चपलीकडे, बरोबर, कारण त्याला त्याच्यातनच पैसे मिळणार आहे. लक्ष तिथं. माझं लक्ष कुठं आहे? आपल्याला धन आवडते तर आपल्या चर्चा कुठं? स्मशानात सुद्धा धनाच्या चालतात का नाही चालत? हे तिथं गेलेला मनुष्य बघून सुद्धा आपण सावध होत नाही की गेलाय, सगळं सोडून गेलाय, बरोबर, काही नेलेलं नाही. मिलन ऐकते का नाही? बघ की मग माझ्याकडं खाली काय बघायचं? बरोबर काय जाते काय नेणार आहे? काय नाही नेणार. मग आता पुढचं सांगू काय? तरी कशात कुठं ना कुठं पैसे वाचवायचे थिरी आहे सगळ्या बायकांची. ती होत आहे चूक करून काय? तुम्ही तर कुठं कामवाले लावले दुसरी, स्वतः हाताने धुतले, पण दुसऱ्या कामवाले लावून पैसे कशाला घालवा? बरोबर आहे का? धन जाते. बायकांचं सुद्धा सगळा आता उपयोग धनावर आहे. धर्मावर कमी आणि धनावर जास्त. बरोबर आहे का सुजलते?
दुकानदारी ज्यावेळेस बायका करायला लागले, धर्म विसरून गेले आणि त्यांना पण कळलं धनाचं महत्व. धन खर्चायचं नाही, धन तर साठवण्यासाठी आहे, वाचवण्यासाठी. धन खर्चलं तर होणार कसं, ही चिंता लागली सगळ्यांना. मग तिथं धर्माचा घात करून धनसंचय केला जातो. तुमच्या लक्षात येत ना कशाचा घात करून? तिथं धर्माचा घात झाला तरी चालतो मला. तुमच्या लक्षात येते का कशाचा घात करतोय आपण? धनाद्वारे धर्माचा घात. सिनेमामध्ये तुम्हाला कधी असं आवडतं का की जो विलन आहे त्या विलनने हिरोला मारून टाकलेला आवडतं का कधी कोणत्या सिनेमात? सिनेमात विचारतोय मी. काय सिद्धी, आवडतो का असला सिनेमा ज्या सिनेमामध्ये विलनने हिरोला मारून टाकलाय? मग तुम्हाला आनंद होतो. सिनेमा बघताना सुद्धा आपल्याला आवडत नाही. कटप्पानं बाहुबलीला मारायलाच नको होतं का ना अभिजित? त्याला फार त्याची काळजी लागली केव्हापासून. सारखं म्हणतो बाहुबली बघू, जिवंत करायचंय बाहुबली त्याला. कटप्पानं बाहुबलीला मारलंच का? आता काय संबंध नाही, पण तरी सुद्धा बाहुबलीची इतकं प्रेम आहे बाहुबलीवर त्याचं आणि मधुर मिलन. दोनच गोष्टी. म्हणजे जर मला सिनेमामध्ये सिरियलमध्ये जर अशा पद्धतीचे कार्यक्रम आवडत नाही, मग रोजच्या जीवनामध्ये मी जर धर्माचा, धर्म म्हणजे विलन का हिरो आहे माझ्यासाठी? निशांत, धर्म विलन आहे का हिरो आहे? सांग बरं तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. मी म्हटलं नाही सगळ्यांसाठी. माझ्यासाठी मी धर्माला हिरो मानलंय का विलन मानलंय? समय सांग. काय धर्म? विलन कळतं ना, विलन म्हणजे वाईट मनुष्य असतो तो मोनिश. कोण आवडतं तुला? पण आजकालची चॉईसच बदलली ना, सगळ्याला विलन आवडायला लागलेली. तर विलनची आहे ना, इतकी बुद्धी खराब होत चालली मुलांची बघता बघता. म्हणजे हिरो सुद्धा आवडत नाहीत. थायनॉस क्रिकेटला ह्याच्यामध्ये आहे का नाही ते सगळ्या लोक म्हणजे कोणती सिरियल आहे रे ती? अव्हेंजर्स मधला विलन दाखवलाय आणि तो सगळ्या मुलांचा हिरो आहे माहित आहे. ते अव्हेंजर्स मध्ये कॅप्टन अमेरिका कोणाला आवडत नाही, बाकी अशा आहेत म्हणजे सुपर हिरोज म्हणते. मुलांची आवड काय डॉक्टर माहित आहे? तर यातला जो थायनॉस नावाचा विलन दाखवलाय ते आवडते. शर्टवर त्याचं चित्र लावते, आय एम थायनॉस. बरोबर आहे. अशी बुद्धी वर्तवणं म्हटलं, हिंसक दृश्य म्हटलं, ही विषय भोगांची रेलचेल, वेस्टर्न कल्चर याच्या निमित्तानं होतंय का? आहे ना, भावना सगळ्या मरत चाललेल्या आहेत. चांगल्या भावना, मृदुता, सरळता, क्षमा संपत चाललंय. पवित्रता, आता सगळं काय आवडतंय? क्रोध आवडतो का नाही? समय चिडल्यानंतर बुद्धी जागेवर राहते का? काम झालंच पाहिजे का नाही? नाहीतर मग दादा असो नाही तर का कोण असो, बाबा असो. बरोबर आहे का जय काका? समयचं असं आहे की नाही? आता शांत झालाय म्हणून मोठा व्हायला लागलाय. बायको करायची म्हटल्यावर चिडून चालतंय काय? तर चर्चा काय? क्रोध, मान, माया, लोभ आवडायला लागले. लोभ आवडतो का नाही आपल्याला? लोभ विलन आहे का हिरो आहे? निशांत, लोभ लोभ कशा आहे? विलन आहे का हिरो आहे? काय म्हणतोय रे? तुझ्यासाठी विचारतोय मी. आहे ना, मला सांगताना तर सगळेजण सांगणार आहे क्रोध वाईट असतो, मान वाईट असतो, मायाचार वाईट असतो, मोनिश लोभ चांगला असतो वाईट असतो. आणि शास्त्र म्हटल्यावर बाहुबली बाई वाईट आहे. मग सोडायचं का आजपासून सावकारी? म्हणा पंचवृष साक्षीने. तसं असं ढिलं पडायचं नाही. लोभ वाईट आहे. जर असं असेल तर मग नको का विलनला मारायला नको? अडचण ही झाली.
धर्माला आमच्या दृष्टिकोनातून विलनचा दर्जा दिला गेलाय आणि माझ्या दृष्टिकोनातून धनाला मी हिरो बनवलेला आहे. विषय भोगांना मी हिरो केलंय का नाही केलं? माझा हिरो, माझं शरीर माझा हिरो आहे का नाही? बायकांसाठी शरीरच तुमचा हिरो आहे का नाही? शरीर सुंदर तर मी सुंदर, बरोबर आहे. आत्मा कसा आहे हे बघायची चिंता नाही कुणाला. आत्मा खराब होतोय त्या शरीराला सुंदर बघताना. शरीराला सुंदर बघताना आत्मा किती खराब होतो, जीव किती खराब होतो, जीवामध्ये परिणाम किती कलुषित होतात. त्याचं नाव मिथ्यात्व आहे. पण आज पण मी जी या हॅपी बर्थडे साजरी करते का तू? तू हिरो आहेस का विलन आहे? शरीर तुझं जी आहे हिरो आहे का विलन आहे? हिरोच आहे. आज सुद्धा माझ्यासाठी मी या शरीराला काय करून ठेवलंय? माय हिरो, माझा हिरो. बदलायला पाहिजे, आदर्श बदलला पाहिजे, आपली हिरो हिरोईन बदलली पाहिजे. नाहीतर मग त्यांच्यासारखंच होणार. कोणासारखं होणार? त्यांच्यासारखं. काय निशांत, इलन मस्क तुझा हिरो आहे का नाही सांग? आहे का नाही? इलन मस्क हिरो आहे का विलन आहे? खरं सांग बरं. निशांत शांत बसला एकदम निशेष रूपाने, जो शांत त्याचं नाव निशांत. बरोबर. चिंतन करायला पाहिजे बाबा, काय सुखाचं कारण, काय दुःखाचं कारण, आणि जे सुखाचं कारण आहे त्याला आपण गोळा करायला पाहिजे. जसं आपण धनाला, विषय भोगांना सुखाचं कारण मानलं तर ते गोळा करण्याच्या पाठीमागे आपण दिवस रात्र एक करतोय. मग इथं हेच तर सांगायचा आचार्यांचा प्रयत्न आहे की नाही बाबा, हे विषय भोग कसे विषय भोगासाठी मिळवण्यात आहे ना. विषय भोग म्हणा, नाहीतर विषय भोगासाठी प्राप्त केलेलं धन कशासारखं आहे डॉक्टर? चिडलेल्या, विशेषण दिलीत आचार्याने तिथं, चिडलेल्या विषारी नागाच्या पुढच्या दातांद्वारे आहे ना आपल्याला जिथं खाजवतंय ती खाज नष्ट करण्यासाठी त्याद्वारे खाजवणं. काय राजा, आज पूजा करणार आहे का? काय रोज रोज करायचे? आता सांगितले काल चांगलं असतं म्हणून, आता रोज परत काय म्हणणार? आज कसं चांगलं म्हणायचं परत? छान वाटतंय एवढंच झालं. म्हणून विचार करा की आपल्याला काय गोळा करायचंय? धन गोळा करायचंय का धर्म? म्हणून निलेश, जरी कधी कोण निशाण नसला तर दुकानाची चिंता करायची. आपलं कर्तव्य काय? पहिलं आपलं श्रद्धा स्थान सुधारायचंय. श्रद्धा बदलली पाहिजे का नाही? एवढं वेळ शास्त्र ऐकवलं, सगळं सांगितलं, मृत्यू म्हणजे दुकान उघडणं हे सांगितलं, तरी सुद्धा ते दुकान मृत्यूला इतकं न घाबरता कसं काय तुम्ही जाता? असा प्रश्न यायला पाहिजे का नको? पण मला तिथं मृत्यूच मी बघणार नाही तर मला भीती कशी वाटते? तिथं मला मृत्यूच दिसत नाही. कुठं? ज्या संसार विषय भोगाकडे मी धाव घेतोय तिथं मला माझा मृत्यू दिसायला नको? आणि आपण रोज स्वतःला मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो का नाही? मग इथं साक्षात दाखवताय, काळा साप दाखवताय, आणि तरी सुद्धा त्या मृत्यूला सामोरे जातो आपण. मग तुम्ही किती डेअरिंग बाज आहे? धीट आहे का नाही तुम्ही सगळे? आता घरी जाणार आहे का नाही सगळे? धीट लोकच घरी जाऊ शकते. पण त्या धीटच्या माग टोडरमलजींनी एक विशेषण लावलंय. कोणतं लावलंय? तिथं दिलंय त्यांनी, सुरुवातीलाच दिलंय. ज्यांना सगळं देव शास्त्र गुरु शरण मिळालेली आहे आणि असं असताना सुद्धा ते धर्म करत नाहीत तर ते जीव कसे? धीट आहे. परंतु त्याच्या पुढे एक विशेषण दिलंय, दुष्ट आहे. धीट असणं चांगलं आहे, पण धीट आणि दुष्ट असेल तर किती चांगलं आहे सांगा? ते दिठ्ठ दुष्ट चित्ता, अशा प्रकारे आचार्यांनी शब्द वापरलेले. ते
धीट आहेत आणि दुष्ट चित्तवाले. म्हणजे घरी जायचं म्हणजे धीट असलं पाहिजे बरं का. मला तर भीती वाटते. म्हणजे आपल्याला त्या शास्त्रामध्ये आपण वाचलंय का नाही वैराग्य भावनेमध्ये, की ज्या संसाराला तीर्थंकर सुद्धा घाबरले. कोण घाबरतं? तुमच्या लक्षात येईल, ज्या देवाच्या तुम्ही पाया पडताय ना ते भित्री आहेत. असं म्हटलं कसं वाटत? देव आपले भित्री आहेत का नाही डॉक्टर? आहेत. जया काका, हा भित्रे देव संसाराला घाबरतात ते भयंकर. म्हणून तर त्यांनी सगळं वैभव षटखंडाचं सोडून गेले. नको बाबा. अन्यथा त्यांनी संसार का सोडला असता? विषयभोग का सोडले? घाबरले. असं लिहिलेलं आहे टोडरमलजीने. जी संसार से तीर्थंकर आधी वी डरे. मग तुम्हाला त्या तीर्थंकरांचं दर्शन करताना भीती वाटायला नको संसाराची, त्यांना जशी वाटली तशी. काय विजयवंश, मुलांचं सगळं आता 3-3 दुकानं, मोठं सगळं चांगलं चांगलं चाललंय. भारी वाटतंय का नाही विजया मावशी? आहे ना. आमचं आता एवढं चांगलं आहे. असं आहे. हा, दुष्टता वाढली, धीटपणा वाढलाय. कुठल्या बाबतीत? विषय भोगाला भोगण्याच्या बाबतीत. भीतीच राहिली नाही. आजकालच्या मुलांना भीती राहिली का आई वडिलांची? निलेश, भीती आहे का दादाची? नाही म्हणतोय. कोणता मुलगा आपल्या दादाबाईला घाबरतो वर्तमानामध्ये? मोनीश घाबरतो का पप्पा मम्मीला? घाबरतो? घाबरतो काय? आता पप्पाचा इथं बाप दाखवा. आहे ना. घाबरतो का विपुल तुम्हाला? मोनीश आहे ना. पूर्वी आपण आपल्या दादाबाईला किती घाबरायचं. आहे ना. समोर जर दादा असतील, बाईला नाही पण दादाला, तर समोर दुकानात आमच्या दादा दिसले तर आम्हाला एक मागं बोळ होतं. गपचीप असं मागणं जायचं. समोर काका कोण दिसले तर असं मागणं जायचं. त्यांच्या समोर नजरेला जर भिडली की काहीतरी आपल्याला ऐकावं लागणार. पण आता पप्पालाच मारलं जात. ए पप्पा. आणि आता ए पप्पा काय, नवऱ्याला सुद्धा काय, ही अभिषेक आहे का? होय हो आहे. सिद्धी आहे ना. अभिषेक म्हणते का काय म्हणते? होय हो म्हणते. होय हो म्हणते का? बघला का आजकाल तुझं म्हणजे नशीब आहे. असं ऐकायला मिळत नाही नवीन मुलींकडनं होय हो. माहिती आहे एवढा आदर विनय. आजकाल काय म्हणते? हे अभिषेक माहित आहे तुला? म्हणजे आमच्याकडे म्हणते ते तेजस. असं वर्तमानातलं इतकं नवऱ्याची भीती किती राहिली. त्या बोलण्यावरच कळतंय का नाही? काय पिवताय तुम्ही? काय म्हणता? हे अल्पेश, मनात तर सगळ्यात तेच आहे म्हणायचं. पियुष पाहुणे तुम्हाला काय म्हणते साचिताई? होय हो का नाही? पियुष काय म्हणते? पियुषच म्हणते ना. बघा म्हटलं ना पुढची स्टेप. भीती कमी होत चालली, धीट होत चालली. कोण? बायकांनो, तुम्ही कधी धीट व्हायचं नाही संसाराच्या बाबतीत. लक्षात राहू द्या. जर आपल्याला पुढं सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर आपले संस्कार व्यवस्थित, धर्माचे संस्कार आपल्याला सुखी, समाधानी आणि शांत जीवन जगण्यास कारणीभूत होणार आहे. त्याच्यावर विचार. तुम्हाला म्हणजे नवीन जरा जियाला पटणार नाही हे. कपटतंय जिया. तू काय म्हणणार आहे? लग्न करणार आहे का ब्रह्मचारी राहती? आहे ना. लग्न केल्यानंतर नवऱ्याला नावाने हाक मारणार आहे का होय हो म्हणणार आहे? म्हणजे विचारून घेतो तुला. आहे ना. तुझ्या मम्मीला मला म्हटलेलं आवडलं नव्हतं त्यावेळेस. असू दे सांगायचं असं. म्हणजे जर चांगलं आहे तर चांगल्याला चांगलं मानून चांगलं आचरण ठेवलं तर आपलं भलं होणार. भलं म्हणजे असं चिंतन करा. ओम नमः हो प्रभू वचन काय कृत्कारिता नमोदन समारंभ इत्यादी घेतलेल्या अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी भाषेला व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या होती माझ्या मध्ये या सर्व दोषाविषयी मी प्रवेश.
जाणा हा मी शुद्धात्मा इंद्रिय विजयी आहे. माझा आनंद इंद्रिय विषय भोगांमध्ये नाही सर. मी तर शरीरच नाही, इंद्रिय नाही, इंद्रियांचे विषय नाही. मी तर एक ज्ञानदर्शन स्वभावी चेतन आत्माच आहे. स्वतःला जीव म्हणून जाणं. घरी गेला तरी विसरू नका, मी जीव आहे. घर, शरीर, संसार माझा नाही, मी नाही. नित्य धर्मसंचयच करायचा, त्यासाठी जाणत राहा. मी जीव आहे, जीव आहे, जीवच आहे.